भावा बहिणीनं आज जायचं चाललंय नियोजन माझं. आता काल आहे ना आईचा कार्यक्रम होता वर्ष श्राद्धाचा. तर हो का ह्याला ही कपडे आणली होती, ही पॅन्ट आणि एक पांढरा सदरा म्हणजे कपडे आणल्या. तर ह्याने रात्री ती कपडे काढून माझ्या अंगावर टाकली. मला म्हणलं ही धर तुझी कपडे. मला काय काल घातली घालून हिंडला आणि रात्री काढून माझ्याकडे फेकली. ही धर तुझी कपडे आणि जा घेऊन. आणि मला नको तुझी कपडे. आज परत हो का रिपीट अंगात कपडे घालून हिंडाय गेला. म्हणजे हो का असा यो राजा. आणि राजाची आणि त्याच्या बायकोची तर लय भांडणं चालली ती. त्याची बायको म्हणते मला ह्याच्यापाशी नांदायचं नाही माझ्याकडे यायचं. आता कशी झक मारायची आता तुम्ही सांगा. आणि हो म्हणतोय मला बायको सुटली तरी चालेल, मी दारू सोडणार नाही. आता त्याची पोरगी तर म्हणते आको माझी कागदपत्र शाळेत न घेऊन या आणि मला तुझ्याकडे घेऊन जा. हा तर मी काय भावा बहिणीनं माझं काय चुकलं तुम्ही सांगा. मी काय म्हणलं मी पोरं घेऊन जाती, पण कशी घेऊन जाती? पोरं दोन्ही बी दत्तक पत्र करून तुम्ही माझ्याकडे द्या तर मी पोरं घेऊन जाती. आज मी पोरं नेणार की उद्या तुम्ही तिथं ठेपणार आमची पोरं. मी त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या करिअरसाठी मी जीवाचं रान करणार आणि तुम्ही तुमचं चालू ठेवणार. हा आता हे राजा कसा आहे तुम्हाला तर माहिती आहे, सांगायची गरज नाही. हा आणि ह्याला दत्तक पत्र करून दे म्हणते तर घेऊन जा म्हणतोय बरं का मला. पण घडीत ह्यांचा नवरा बायकोचा विचार एक नाही. त्याची बायको म्हणते मला द्यायची नाही. हा मग मी म्हणते ना दोन्ही लेकर तुम्हाला लेकर ती पोरगी स्वतः होऊन मला म्हणते आको मला तुझ्याकडे घेऊन जा. आणि बायको फ्री मध्ये देतोय मला. आता ह्याची बायको काय मी सांभाळू का आता सांगा बरं तुम्ही. आता त्याच्या बायकोने बोऱ्या बिस्तारा आवरलाय भावा बहिणीनं आणि मला म्हणते मला तुमच्या संगच यायचंय. मग आता मी घेऊन बी जाईन. आता माझं मन कसं आहे जरा हे आहे हळवं आहे. हळवं बंद आहे ब्लूटूथ. माझं मन जरा हळवं आहे. मला लगेच माया येते माणसाची. हा मला वाटतंय आता मस्त त्याच्या बायकोचं त्याचं भांडण होतंय. मला दिसतंय राजा येड्यावानी करतोय. कुठं नाही कुठं त्याची बायको बरोबर असेल, बायको बी चुकत असेल, दोघांची चूक असेल. संसारात तुम्ही बघताय तुमच्या पूनमताईचं आणि दाजीचं पण भांडण होत. तिला त्रास द्यायचा नाही. ती पण दुसऱ्याच्या घरनं लेख माते आलेली आहे. तिला झाले ती 2 लेकर आणि ह्या दोघांच्या आहे ना वादात त्या लेकरांचं लय हाल चालल्यात बघा. मला ती हालच बघवानात त्या पोरांचं नाही. तिथं राहू दे माझं काय सुद्धा विषय. तुला कुठं आनंद मिळतोय ग? होय काय माझं म्हणणं तुला कुठं आनंद मिळतोय? तिथं तिला आनंदात राहायचंय ना तिथं राहू दे. संसार तर ही आहे पण जिथं नवऱ्याची संमती चांगल्या गोष्टीला नाही ना फक्त वाईट व्यसनाला लागून जर घराची बरबादी होत असेल तर मला लेकर बाळ घेऊन बर तू इकडे आज भावा बहिणीनं माझं व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे उद्या आहे ना माया बदलून पडतेली ही. नवरा बायको एक झाल्या माया पलटी करते त्याच्यामुळे मी तुमच्या समोर पडली. हा थांब थांब तुझी काय तुझं काय म्हणणं आहे? मी पडली असते आता. हा तुला कुठं आनंद भेटेल, कुठं सुख भेटेल? माझा परपंच ही आहे मग मला इथं आनंद काही कमी नाही. पण मला एका गोष्टीचं टेन्शन आहे. मग ही दारूची पेटत ना माझी उद्या 2 लेकर बाळा घेऊन असल्या गावात राहते. गावातली माणसं कोणतं जाणार पाहिजे सगळं माहिती आहे तुम्हाला, पण सांगायची काही गरज नाही. त्या गोष्टीमुळं पुढं कुठली ही फेल गेलेली गोष्ट आहे. यांना काही म्हणजे कसलं मला टेन्शन येत नाही कुठल्याच गोष्टीचं. त्यामुळे माझ्या लेकर घेऊन माझी बारकी लेकर मी काही करावू शकत नाही. ते एका गोष्टीमुळे दारूमुळे. बरं मग तुला तुझ्या आई बापाकडे जायचंय का? तुम्ही जर ह्याच्या द्यानं मला नीट नसला ना तर मी इथं राहणार नाही. माझ्या आई बाबापाशी जाऊन मी राहील. माझी लेकर दोन्ही घेऊन. आता ती मला म्हणते मला तुमच्याकडे म्हणजे माझ्याकडे यायचं या. आता तिचा नवरा मस्त काय म्हणत नाही. पण उद्या आहे ना हीच दोघं काय म्हणते आमच्या संसार. आता बारक्याचं पण असंच झालं माग. बारक्याला नेला होता तर काय म्हणतात बारक्याच्या परपंचाचं वाटोळ केलं. उद्या ह्याची बायको माझ्यापाशी राहिल्यावर किंवा म्हणाल माझ्या परपंचाचं हिने वाटोळ केलं. त्याला पहिल्यापासून बोलतच आलेला इथं. पण मी तुम्हाला सांगते माझ्या लेकर बाळाचं जिथं ज्यांच्या मनस्थिती जर बिघडत असेल ना लेकरांची माझी अगं पाणी सांडलं मनावर परिणाम मला पण कळतंय. मला मी बडबड करते म्हणजे माझ्या लेकरांचं मला बी टेन्शन येत नाही का? पण आता लेकरं तुमची आहेत तुम्ही दोघांनी एकामेकाला समजून नीटनाटकं राहायला पाहिजे. मी दारू सोडू शकत नाही. मी बायको लेकर सगळं सोडतो. मग त्यांना दारू धरायचे आणि दारू पिऊ दे त्यांना काय प्यायची. मी इथं नसल्यानंतर मी बघा मला नाही दिसल्यानंतर मी बडबड करीन का?
मला दिसतंय म्हणून मी बडबड करते. मला काय पुढच्या गोष्टींचं टेन्शन येतं म्हणून मी बडबड करते. तू कुठं बोलते मी म्हणलं की लेकरं माझ्यापाशी राहू दे, लेकरं नाही ना. तरी चालेल. अहो आईशिवाय लेकरं तुम्ही मी बघते ना. तुम्ही साधं त्यांना डोळ्यात बापाच्या प्रेम बघावं दिसलं तर पोरगी थरथर कापते तुम्हाला. ए मायरे इकडे आता भाऊ बहिणीनं बारकी लेकर लबाड बोलत नाही तर पुरे तू लेकरांचं म्हणणं काय आहे बघू. भाई तुझं म्हणणं कुठं आहे? तुला कुठं जायचं, कुठं राहायचं? हा का म्हणून राहायचं माझ्याकडे? अगोदर तिकडं म्हणते परत तिकडं थांब थांब. का म्हणून राहायचंय? बरं मी हे तर राहू का माहिती का समजावं तुमचं. भांडणं चालू असते ती म्हणून ती म्हणती मम्मी होती कसं. मम्मीला यायचं का ठेवायचं? अरे काय पाणी वततोच तू. भांडणं आपलं तुझ्या मम्मीला न्यायची का ठेवायची का तिच्या माहेरला लावायची का बापापाशी ठेवायची का तुझ्या आजोळाला लावायची? तुझ्या आईला कुठं लावायची? कुठं? आणि तुझा बाप मला भांडाय आल्या नाही. काय आता तू तर म्हणते बापाचं घ्या वाटतं आणि काय सांगणार आहे पण तुझं ऐकून मला असं होय. मम्मी बरं तू तिकडं जा की मम्मीच्या आजोळाला, मम्मीच्या पप्पा. अगं मम्मीच्या मामाच्या तिकडं का? तिकडं आहे की शाळा, तिकडं जा. मम्मी तिथं राहील. तुला होय शाळा नाही तिकडं? शाळा आहे पण लई लांब आहे. हो का ह्यो लागला आंघोळ कराय. तर भाऊ बहिणीनं ह्या का ह्या दोघांच्या भांडणात ही लेकरं जरा येड्यावानी करायला लागल्यात. आणि ती चल चल फिरायला जायचं चल. तुम्हाला सांगते आता 2 दिवस झालं त्यांची चाललेत बर का. ती 2 दिवस झालं गबाळ गुंडळून माया माग निघाली. आणि मी तर काय म्हणलं, मी स्पष्ट सांगितलं की म्हणलं मी नेती. म्हणलं नाही, मी काय म्हणलं की मी ही दोन्ही पोरांच्या जबाबदाऱ्या घेते. मी ही दोन्ही पोरं सांभाळते, ही बारकबी आणि ती पोरगी पण. म्हणलं मला दत्तक पत्र करून द्या उद्या तुम्ही. आणि तुम्ही त्यांना बघाय बी येऊ नका आणि मी तुमच्याकडे त्यांना लावणार बी नाही कधी. एकदा कागदपत्र लिहून घेतल्याविषयी येत नाही आई बापाचा काय. पण त्याच्यात आई नाही म्हणते, बाप हो म्हणतोय पण आई नाही म्हणते. मग आता काय करायचं तुम्ही सांगा. आणि एक म्हणते की तुला हीच लेकरं काय पडल्यात, चल तुला बारामतीला पुण्याला. अजून कुठं कुठं गा बाया? अजून पंढरपुराला कुठं कुठं नेते ही लेकरं घ्यायला? मला इचरा. नाही तिला म्हणलं कशाला घरातले लेकर कसं बी असतं, कसं असतं माहिती का भाऊ बहिणीला. घरातले लेकर केल्या कधी पण आपल्या डोक्याला ताप येतो. म्हणलं तुला पाहिजे दत्तक लेकरू तर म्हणलं बारामतीला हाय, पंढरपूर हाय, पुन्हा हाय, मुंबई हाय, जिथं पाहिजे तिथं हाय 101. पण त्या लेकरांना माझं एखाद्या अनाथ लेकराचं चांगलं होईल, भलं होईल. लेकरांचं चांगलं होईल. पण ही लेकर सध्या पीडित आहे म्हणून मी यांचं दत्तक पत्र नाही, करून नाही, घ्या त्यांच्या निघाली ना. आई-बाप आहे ते पीडित का? त्यांच्या आई बापाने काय मग सोडलं? त्यांच्या आई बापा नाही, आई बापाने सोडले नाही पण त्यांच्या आई बापाच्या वादामुळे तर लेकर म्हणजे पडारलेत त्यांचा ना. प्रश्न आहे वाद करायचा लेकरासमोर का नाही करायचा. हा? ते पण त्यांचा त्यांना प्रश्न आहे. कळत नाही ना. मग ते नाही कळत ती ठरवतील हा? ना. त्यांच्या पोरावर पुढे जाऊन भविष्यात जर त्यांच्या पोरांवर जर वाईट परिणाम झाला तर त्याला जबाबदारी हीच असणार आहे. ते दोघं पण ते आपल्याला असं वाटतं ना की लेकरांचं आपण भविष्य बरबाद होताना बघतोय. आपल्याला नाही बघू वाटत भावा बहिणीनो. आपल्याला वाटतं आपली लेकरं तशीच ती लेकरं आहेत. हा असं वाटतं जीवाला, म्हणून जीव तळतळ करतो. नाही तर प्रत्येकाला देवाने आपापला संसार सांभाळायला, आपापली लेकरं सांभाळायला तर दिलेलीच आहेत. पण ही दोघं जर तुम्हाला सांगते ह्यो बी ऐकाय तयार नाही, ती बी ऐकाय तयार नाहीत. आणि त्याच्यात ह्या दोघा लेकरांचं चाललंय. नाही ती सुधीत असल्यावर मी कधी बोललेली दिसली का त्यांना? आता मी आणि येतच त्यांचं नाही बी तर मला सांगावं. काय माहिती. का यांना माहिती मी नाही? जर यांना इथं नाहीच तर बडबड कधी त्यांना. आता साक्षी पुरावा हा एक मध्ये बसलेला पण किरकिर काय होती सांगते. फक्त ती दारू पिऊन आल्यानंतर. मायरा पाण्याची बाटली भरून किरकिर फक्त एवढ्याच गोष्टीवर होती ती दारू पिल्यानंतर. मला ही दारू जिथं आहे ना तिथं मला न राहायचं नाही. आई बापाच्या पिढीत तर आमच्या तीच झालेला आहे डोक्याला परिणाम. सांगायचंय पाणी आणि आता बी माझ्या लेकरांच्या नशिबाला आमच्या बी नशिबाला तीच आहे. मला नकोच इथं. कुठेतरी शांततेच्या ठिकाणी जगती. जग तू मी तुला म्हणतोय की तुझा आयुष्य सुंदर जग. माझं गटारीत पडून राहू दे. ती असे कपडे घालतोय ते माझं पण दारू बरं तुला काय सोडायची. म्हणणं आहे? तुला दारू सोडायची का नाही? तुला नाही सोडत. का नाही सोडत? कारण चांगलं राहिलं तरी तसंच आहे आणि माझं. तुझ्या काहीच लेकरांचं नाही. भविष्य चांगलं काय? राहिल्यावर पण काय नाही. ठरवतो. जिथली तिथं डोकं हा? किंमत काय किती गटरीत पडून ठरवणार आहे का? तुला दत्तक दिल्यावर मी करतो माझ्या तो का हाय का ह्यो दत्तक द्यायचं म्हणतोय, त्याची बायको दत्तक नाही द्यायचं प्रॉपर्टी म्हणते. मागितली वय तुझी. अरे प्रॉपर्टीचा विषय नाही. माझ्यापाशी लेकरं आल्यावर मला गरज नाही सांगायची त्यांना काय द्यायचं काय नाही. तू पुण्याला जाशील, मुंबई जाशील, हा. परत त्याला बारामती करतील किंवा इंग्लंड करतील.
पंढरपूरकडची इथं हा करतेल, बाया बी करतेल, मला काही घेणं देणं नाही. पण मी माझी लेकरं वनवासी करू शकत नाही, ही जर करू शकत ते. बोलतोय काय वेगळा अगं पण कुठं जरी गेली लेकरं सांभाळायला तरी ती वनवाशी राहत नाही तर आई बापापेक्षा जास्त जीव लावतो पुढचा माणूस. त्याचा विचार केला का पण कधी? ही वेगळं नाही, तुम्ही जीव लावचाल, मला माहिती आहे. मीच नाही बघ दत्तक नेणारा प्रत्येक माणूस लेकरांना अनाथ लेकरांना नेत्यात ना ती जीव लावतात. जिथं माझ्या घरात यायचं द्यायचं जसं प्रेम असतं ना, तसं पाणी तुम्ही भरायला लावू लावलंय तुला शकत नाही, प्यायला. तुम्ही नाही. जी म्हणजे सख्खी जी आई असते ना, तिचं आईचं प्रेम वेगळं असतं. आता तुम्ही दुसरी बी बात कोणाच्या द्यायचं तर नाही. आहे, तुमचं प्रेम तुमच्या लेकरांना माहिती. पोरांनी सांडून टाकलं समजा पाणी प्यायला नाही. बापाने माघार घेतली म्हणून काय झालं, पण मी नाही ना माझी लेकरं सांभाळायला मागे घेतली. तू आवीस तू ती त्यांच्या जर जबाबदाऱ्याला धरून जर नको तू कटाळ्याला आहेत ना, तुझ्या तर मी माझ्या घराला जबाबदाऱ्या सोन्याचा दोन त्यांना नाही कवच करू. महादेवाच्या देवळा वाचला तरका तसला बसेल बाबा. बाप आहे ना बापाने हार मानलेले लेकरांच्या ते सांभाळायला राजे म्हणजे तो लेकर सांभाळाय राजे कसा आहे माहितीये का ती त्याच्यापाशी ठेवायला राजी आहे पण त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात ह्याचं नॉलेज अजून त्याला समजाना काय आहे ती. आणि बापाची आई आपल्या लेकरांची आई म्हणते मी खंबीर आहे माझी लेकर सांभाळाय पण तिने बी अजून चार भिंतीच्या बाहेरची दुनिया बघितलेली नाही. नाही, पण आता लेकरांसाठी लेकर सांभाळायला काय करावं लागतं ह्याचा सुद्धा अनुभव नाही. त्यामुळे ना, बाहेर पडल्याशिवाय कुठली दुनिया दिसत नाही म्हणते ती ना, तसंच आहे. काय लेकरांसाठी मी करीन बाहेरचे बी काय बाप ती वेदना कधीच कोणाला सांगत नाही. काय सांगू शकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते जबाबदारी घ्यायला तुम्ही कटाळला आहे आमची. प्रपंचात कसा असतो हा, बाप तुम्ही हे असतो एकच ना, गोष्ट फक्त त्या द्या आता आधारात तुमच्या स्तंभ असतो दारू घराचा. दारूला काय पैसा असतो? कुठनं तयार जेव्हा करावं, घराचा पाया, दारू आताचा टाइम त्यावेळेस झाला, पुढचा वरलं टाइम परत कसा त्याला प्यावी दारू foundation एवढी झालं तुमच्या ना. डोक्यात आहे. घराचा पाया त्याच्यावर फाउंडेशन अहो, ते सगळं आहे बाकीच्या बापात वर तुमच्या बापात तुम्ही चौकट बापात पत्रा. लय फरक आहे. कळलं? बाकीच्यात लय फरक आहे. तुमच्यात तुम्ही फक्त दारू लावून धरलेले लेकरं बाळ बायको हिची जबाबदारी तुम्हाला आणखी माहितीच नाही. मग 7-8 वर्ष केलं त्यावेळेस तुम्हाला दारू नव्हती. ऐका ही काय तुला कमी पडली आणि असं. फोन सुद्धा आहे ना हो का ह्याला अजून त्या फोनचा हप्ता फिटला नाही फोन सुद्धा फोडलाय. माझं फक्त एकच लक्ष आहे, तुम्ही दारू सोडा, तुम्ही फक्त 2 टाइम चाला आम्हाला पोटाला शांत खाऊ द्या. माझी लेकरं बी डागाने मडवू नका, तुला काही आता बघू जेवण नका. होती तुला हाणलं का मारलं माझं ताट तसं भरलं आणलं होतं. मारलं तुमची दारू नडतीये. तुम्ही जर दारू प्याला तर परपंच होऊ शकत नाही. आजपर्यंत कुठल्या दारुड्याचा परपंच झालाय, कुठलाच झालेला नाही. कचकच आली, दारू पिऊन आला की कचकच होणार, तुम्ही हे ते जाणणार, भांडण आणणार, तंड आणणार. ह्या दोघांची आहे ना लय सारखी चालू झाले ते बघा भांडणं भाऊ बापाच्या बहिणी. जिंदगीत त्या बाप दारू पित होता माझा, त्यांच्या बी नशिबाने आम्हाला काही कुठली गोष्ट चांगली होत झालेली नाही. ह्या योगिताचं काय मत आहे? अशा बाबतीत ह्या बाबतीत आता तू इथं राहती तुझ्या संसारात. डिसिजन तेच घेऊ शकतात. आपण नाही भावा बहिणीनं आपण मध्ये पडून बघितलं, डिसिजन घेऊन बघितलंय, शेवटी आपल्यावर आलेला आहे. त्यामुळे मी ह्यात एक शब्दही बोलणार नाही. मला वाटतंय बाई तेव्हा नवरा सोडून राहावं, नवऱ्याच्या गैरहजेरीत लेकरं सांभाळावी. मला इकडे. एवढं डोक्याला टेन्शन येत नसेल. ए, इकडे चल. मुंग्या पोरा तिथं मुंग्या इकडे चल काय त्याच्यात केस झाले. पडेल ना त्यावेळेस मला 4 पैशाची गरज जरी झाली तरी माझी लेकरं. जे काय तू असू दे तू बाहेर जाऊन तू कमी हो. माझं काय सुद्धा म्हणणं नाही चल. कारण की आता ह्या दुनियात कसं आहे माहिती आहे गड्यांपेक्षा बायांना जरा किंमत राहिली आहे. नवऱ्याने ती किंमत आणतो, नवरा पुढं ऐका ऐका हो ऐका येतात हो. नवरा जर नीट असेल ना तर बायको काय करू शकत नाही. नवरा कळलं का? दररोज चिड्या डोंगणार बर बस 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 मस्करीचा विषय नाही मी बोलत, कळलं का? मस्करी जिंदगीची होत नसली, जिंदगी झाला. काय दाजी तुमचं काय म्हणणं आहे बायको ठेवायची का न्यायची? आता तुमची बायको बी आता झालं कार्यक्रम ही पार पडला आता बायकोचं काय मत आहे? नव्हतं टेन्शन, पण आता आहे ते बी म्हणते मला तुझ्याकडेच यायचं कसं काय करायचं? आ मुंग्या चावल्या का काय झालं याला बघा. कोण तुला कोण बोललंय का काय केलं तुझं तोंड किती ए याला मुंगी चावली का काय? हाकलं हिला हाकला येत नाही. हे दे तिला इष्टीनं बसवून नाही तर घेऊन तरी जा देऊ का कागद बी समजा करून दे.